Yes, now we are continuing. एक्झाम्पल नंबर 2, इलस्ट्रेशन 2. तुम्हाला करायचंय, तुमच्याकडे बोर्डचं बुक असेल तर प्लीज कॉपी पेस्ट वगैरे करू नका आन्सर पुढे आहे म्हणून. स्वतः ट्राय करा. काही येत नसेल तर कळेल तुम्हाला. ओके. येस. रुपाली कमिन्स्ड बिझनेस विथ बँक बॅलन्स आहे. परचेस्ड मशिनरी फॉर कॅश आहे. बॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ रुपीज 3000 ऑन क्रेडिट. बॉट means purchased. I hope everyone knows. Paid for salaries rupees 3000. Received interest rupees 200. एक्सपेन्स आणि लॉसला काय लक्षात ठेवायचं? एक्सपेन्स और लॉस असेल तर कॅपिटल कमी होणार आहे अँड इन्कम असेल तर कॅपिटल इन्क्रीज होणार आहे. की तुम्ही सोल्युशन करायचंय. तुमचं डोकं लावून तुम्ही काय करायचंय? सोल्युशन करा. तुमचं जेवढं नॉलेज आहे ते यूज करून तुम्ही सोल्युशन करा. करेक्ट आहे का नाही, रॉंग आहे नंतर बघू आपण. काही करेक्शन असेल तर करू. सर आम्ही फार घाबरतो सर. पेन्सिलनी करा. ट्रान्झॅक्शन पेननी लिहा. बाकी सगळे अमाउंट वगैरे पेन्सिलनी लिहा. ते अंडरलाईन करून टोटल वगैरे सगळं पेन्सिलनी लिहा. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर पेननी परत नंतर लिहा. खाडाखोळ करायचं नसेल तर. बट आय होप तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. फार इझी ट्रान्झॅक्शन्स आहेत. फार इझी ट्रान्झॅक्शन्स आहेत. फार इझी ट्रान्झॅक्शन्स आहेत. येस, मी 5 मिनिट्स वेट करणार आहे. 4 मिनिट्स अजून. येस, 3 मिनिट्स.
व्हेरी गुड भाग्यश्री. डन म्हणतायत बघा. बाकीचे चेक करा. फर्स्ट करेक्ट आहे का चेक करावं. फर्स्ट करेक्ट आलाय का. हळूहळू टफ होत जाणार आहे आता. फर्स्ट वन करेक्ट आलाय का चेक करा. व्हेरी गुड. सेकंड. फर्स्ट काय होतं, बिझनेस कमीच केलो, कॅश इन्क्रीज, ऍसेट इन्क्रीज अँड कॅपिटल इन्क्रीज. इझी होतं 25,000 अँड 25,000. देन मशिनरी परचेस केलो. होनपार्के कळालं का बघा. 5,000 चं मशिनरी इन्क्रीज झालं, ऍसेट इन्क्रीज झालं आणि कॅश दिलो ना, कॅश डिक्रीज झालं लगेच. येस. हां. ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम समजला का तुम्हाला? एक लॉजिकल प्रॉब्लेम आहे क्वेशनमध्ये. क्वेशनमध्ये प्रॉब्लेम काय आहे? बँक बॅलन्सनी तुम्ही स्टार्ट केलात. कॅश नाहीच आहे बिझनेसमध्ये. मग मशिनरी कसं परचेस केलात तुम्ही कॅश देऊन? कळालं का मला काय म्हणायचंय? तुमच्याकडे कॅश कुठे आहे बिझनेसमध्ये? बँक बॅलन्सनी स्टार्ट केलात ना तुम्ही 25,000. फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? रुपाली कमिन्स्ड बिझनेस विथ बँक बॅलन्स 25,000. तुमच्याकडे कॅश आहे का? नाहीये. मग मशिनरी कसं परचेस केलात तुम्ही कॅश देऊन? लॉजिकली क्वेशन रॉंग आहे हे कळालं का तुम्हाला? हां, तुम्हाला म्हणजे आधी सोल्युशन करताना कळालेलं नसेल. हां, बट ठीक आहे. आता 11thला ते बुक म्हणून मला हे थोडंसं ना, पुणे बोर्डाचं बुकमध्ये काही ते मिस्टेक्स असल्यामुळं थोडंसं हे होतंय. बाकी काही नाही. बट चालायचं, एवढं मोठं बुक आहे, एवढे सगळे क्वेशन्स आहेत, काही चुका असणार. ओके, समजून घ्यायचं तेवढं. ओके, भांडण करत बसायचं नाही. सर असंच आहे, तसंच आहे, रॉंगच आहे, आम्ही करत नाही. असं म्हणण्यापेक्षा करायचंय. येस, नेक्स्ट. बॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. आता गुड्स परचेस केलो, स्टॉक इन्क्रीज झालं, ॲसेटमध्ये ॲड अँड ऑन क्रेडिट परचेस केलेलं आहे फ्रॉम स्वरा, पेएबल टू स्वरा, लायबिलिटी क्रेडिटर असल्यामुळं लायबिलिटी इन्क्रीज होणार 3,000. आलात का हो? सगळं सेमच आहे असं वाटत नाही का तुम्हाला? हां, वेगळं पण येणार आहे, बट हे प्रॅक्टिससाठी आहे तुमच्या. येस, पेड फॉर सॅलरीज. पे केलात कॅश कमी होणार, लेस 3,000 ॲसेट अँड सॅलरीज पे केलात, एक्सपेन्स आहे. आता इथे एक्सपेन्स तर नसणार आहे अकाउंटिंग इक्वेशनमध्ये, पण आपण एक्सपेन्स कुठून घेणार? कॅपिटल. कॅपिटलमधून लेस करायचा एक्सपेन्स. एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतील तर कॅपिटलमधून लेस. इन्कम्स अँड गेन्स असतील तर कॅपिटलमध्ये ॲड. असं लक्षात ठेवा. सोपं जाईल थोडंसं. आता बघा इथे इंटरेस्ट मिळालेला आहे. कॅश मिळालं तुम्हाला हे कळेल की ॲसेट इन्क्रीज झालाय. सर मग सेकंड इफेक्ट कुठं? लायबिलिटीवर तर इम्पॅक्टच होत नाही. मग कॅपिटलला इम्पॅक्ट द्यायचा बिकॉज हे इंटरेस्ट मिळालेलं आहे, हे प्रोप्रायटरलाच देणार आपण. मग काय करायचं? इन्कम म्हणून ॲड करायचं इन कॅपिटल. हॅव यू अंडरस्टूड? थोडंसं शॉर्टकट लक्षात ठेवा, ईझी होईल. मी आन्सर दाखवण्याच्या आधी किती जणांचं करेक्ट आलं होतं? 25,200 इज इक्वल टू 3,000 प्लस 22,200. व्हेरी गुड. होनपारके, कुणाल, कुलकर्णी, भाग्यश्री, गौतमी, अनिकेत. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. ज्यांचं पण चुकलं होतं, त्यांनी करेक्शन्स केले का हो? रॉंग आलेल्यांनी करेक्शन्स केलेले आहेत का? फार ईझी टेबल आहे. 5 मार्क्स असंच मिळू शकतात तुम्हाला इझिली. ओके. लक्षात काय ठेवायचं ऐका. असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. ह्याच्यामध्ये इम्पोर्टंट काय आहे? एक्सपेन्स आणि इन्कममध्ये इम्पोर्टंट आहे. एक्सपेन्सेस और लॉस असेल, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. एक्सपेन्सेस और लॉस असेल, कॅपिटलमधून लेस करायचंय. ओके. अँड इन्कम्स और गेन्स असतील, तर कॅपिटलमध्ये ॲड करायचंय. हे लक्षात जर ठेवलात, शॉर्टकट यूज केलात, तर फार ईझी होईल. ओके. ॲज अ होमवर्क एक क्वेशन घेणार का हो? 1 or 2 क्वेशन्स घेणार का? ॲज अ होमवर्क. ॲज अ होमवर्क इलस्ट्रेशन नंबर 3 घ्या प्लीज.
हां, स्क्रीनशॉट घ्यायचंय. थोडं सोपं जाईल. स्क्रीनशॉट घ्या. हां, बुकमध्ये सोल्युशन बघू नका प्लीज. बुकमध्ये सोल्युशन बघू नका. हे तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. तुम्ही बुकमध्ये सोल्युशन बघून कॉपी पेस्ट करत असेल तर काही उपयोगाचं नाही. त्यापेक्षा होमवर्क करू नका तुम्ही. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतलात, घेतला नसेल तरी मी तुम्हाला शेअर करतो ग्रुपमध्ये. डू नॉट वरी. हां, 4th वन एक घ्या. सोल्युशन आपण उद्या डिस्कस करू. डू नॉट वरी. फोर्थ पण स्क्रीनशॉट घेतलात का? घेतलेलं नसेल तरी मी ग्रुपवर शेअर करतो. बट तुम्ही सध्या घ्या. एवढंच इनफ आहे का? 2 होमवर्क इनफ आहेत का अजून एक पाहिजे? सर एवढं होमवर्क का देता सर? टेस्टला येणार आहे, सेमिस्टरला पण येणार आहे. एवढं गॅरंटी देतोय. 5 मार्क्स मी सांगतोय तुम्हाला. चला थँक म्हणा. थँक म्हणायचंय. ऑलमोस्ट सगळं सांगितलं मी तुम्हाला. टेस्टला काय येणार आहे ते. थँक म्हणायचंय हो सगळ्यांनी. हां. मला सांगा आता टेस्टबद्दल आपण डिस्कशन करू. ओके. आय थिंक हे 2 प्रॉब्लेम इनफ आहेत. मॉडर्न अप्रोच आपण कव्हर केलेलं आहे. आय होप मॉडर्न अप्रोचचा चार्ट तुम्हाला कळालेलं आहे. ज्यांनी पण थोडं लेट वगैरे जॉइन झालेत. धिस इज मॉडर्न अप्रोच. ओके. हे चार्ट माहीत असायला पाहिजे प्लीज. हे बघा हे चार्ट जे आहे, असं करायचंय तुम्हाला मॉडर्न अप्रोचचं चार्ट. ओके. त्यांनी चार्ट विचारतात मॉडर्न अप्रोचचं आणि अकाउंटिंग इक्वेशन जर म्हणले तर ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल करायचं. दोन्ही कळालं का? डिफरन्स आहे हां थोडंसं. मॉडर्न अप्रोच हे अकाउंटिंगसाठी नॉर्मली तुम्ही आता यूज करणार आहे इथून पुढं. 12thला, सीए फाउंडेशनला वगैरे. सर मग ट्रेडिशनल अप्रोच ते पण यूज करू शकता. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. ओके. बट अकाउंटिंग इक्वेशन जर म्हणले तर ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल असं इक्वेशन लिहून तुम्हाला टेबल करायचंय. ओके. काय विचारलेत व्यवस्थित बघायचं मग करायचं. येस. सो धिस वॉज मॉडर्न अप्रोच अँड अकाउंटिंग इक्वेशन फ्रॉम माय साइड. ते जे 2 प्रॉब्लेम होमवर्क आहेत आपण उद्या डिस्कस करू. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय.